नमस्कार, मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण भगरीचे उपवासाचे पापड बनवतोय। हे पापड बनवत असताना आपण सोडा किंवा पापड खारचा अजिबात वापर केलेला नाही, तरीसुद्धा हे पापड तळल्यावर दुप्पट तिप्पट इतके फुलतात, तोंडात टाकताच विरघळणारे असे हे खुसखुशीत पापड आपले तयार होतात। हे पापड बनवत असताना आपण एक थेंबही तेलाचा वापर केलेला नाही, अगदी खुसखुशीत असे तयार होतात। तर रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा। वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे। काही भागांमध्ये या भगरीला वरी असं देखील म्हणतात। तर आता आपण ही भगर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेऊया। हाताने चांगली चोळून अशी ही भगर आपल्याला धुवून घ्यायची आहे, जेणेकरून तिच्यामधला घाण कचरा निघून जाईल। इथे मी 2 ते 3 पाण्याने भगर छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता या भगरीत आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपली भगर छान अशी भिजली जाईल। आता झाकण ठेवून एक संपूर्ण दिवसभर आपल्याला ही भगर अशीच भिजत घालायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आपली भगर आपण चेक करून बघूया। बघा, छान अशी भगर भिजली गेलेली आहे। वरती असं चिकट पाणी आलेलं आहे, याचाच अर्थ आपली भगर चांगली भिजलेली आहे। आता ही भगर मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून आणि चाळणीत नितळून घेतली। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्या भांड्यात आता ही भगर घालून घेते। सुरुवातीला पाणी न घालताच ही भगर मी वाटून घेते। मग आपल्याला ज्या वाटीने भगर घेतली त्याच वाटीभर या भगरीत पाणी घालायचं आहे। आता हे मिश्रण चांगलं स्मूथ असं वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता इथे मी मैदा चाळायची चाळणी घेतलेली आहे, त्या चाळणीने हे मिश्रण आपल्याला चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून काही जाडसर कण असतील तर ते वरतीच राहतील। इथं आपलं मिश्रण चाळून झालेलं आहे। आता आपण एक जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे। यात आपल्याला ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली त्याच वाटीने 10 वाटी पाणी घालायचं आहे। 1 वाटी, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि ही 10वी वाटी। इथं आपण 10 वाट्या पाणी घेतलेलं आहे। हे पाणी आपण चांगलं गरम करून घेऊया। इथे आपलं पाणी गरम झालं, अर्धा चमचा मीठ घालूया। कुठलाही वाळवणीचा पदार्थ असेल तर त्याला मीठ बेताचंच घालायचं आहे, कारण पदार्थ वाळल्यावर अजून खारट होतो। यात मी आता अर्धा चमचा हिरवी मिरची बारीक वाटून घातलेली आहे। आता आपलं मिश्रण चांगलं असं गरम झालेलं आहे। आता एका हाताने चमच्याने आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आणि दुसऱ्या हाताने बारीक असं हे मिश्रण ओतायचं आहे, जेणेकरून या मिश्रणाच्या आपल्या गुठळ्या तयार व्हायला नको। अगदी एकसारखं आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे। इथे मला पातेलं छोटं वाटतंय, म्हणून मी कढईत हे मिश्रण ओतून घेतलेलं आहे। आता कढईत आपल्याला हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून या मिश्रणाच्या गुठळ्या व्हायला नको। तुम्ही बघितलंच असेल, हे भगरीचे पापड बनवताना आपण सोडा किंवा पापड खार अजिबात वापरलेला नाही। सुरुवातीला हे मिश्रण तुम्हाला जरी पातळ दिसत असेल, परंतु हे जसजसं शिजत जाईल तसतसं हे मिश्रण घट्ट होत जाईल। आपल्याला जवळपास 20 ते 25 मिनिटं हे मिश्रण चांगलं शिजून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता, एक 5 मिनिटांनी या मिश्रणाला थोडासा घट्टसरपणा यायला लागलेला आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवून गॅस थोडा कमीच ठेवायचा आहे आणि 5 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता, आपल्या मिश्रणाला चांगली अशी उकळी फुटलेली आहे आणि मिश्रणाला एक संदपणा आणि थोडासा घट्टपणासुद्धा आलेला आहे। हे मिश्रण थोडंसं असंच ठेवलं तर त्यावर सायसुद्धा तयार होते।
तुम्ही बघू शकता सुरुवातीला खूप पातळ दिसत होतं हे मिश्रण, आता थोडंसं घट्टसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. हे मिश्रण शिजवायला आम्हाला जवळपास 20 ते 25 मिनटं लागलेली आहेत. पाठीमागे चमच्याला असं एक लेयर तयार होतं. आता हे मिश्रण कोमट झाल्यावर आपण हे पापड घालून घेऊया. इथे मी एक प्लास्टिकचा शीट घेतलेला आहे, त्यावर आता पळीने असे हे पापड घालून घेते. सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं कोमट गरम असल्यामुळे जास्त पसरवायची गरज भासत नाही. सुरुवातीला हे कोमट असल्यावरच पटापट हे पापड तयार होतात. तुम्ही बघितलंच असेल, हे पापड बनवत असताना आपण एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही, म्हणून हे भगरीचे पापड आपण वर्षभरासाठी टिकवू शकतो. खूप सोपी पद्धत आहे हे पापड बनवायची. कुणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे. हे पापड बनवताना आपण सोडा किंवा पापड खारचा अजिबात वापर केलेला नाही, तरीसुद्धा हे पापड अगदी खुसखुशीत असे तयार होतात. खायला तर तोंडात टाकताच विरघळणारे असे हे पापड तयार होतात. इथे मी सर्व पापड असे पळीने घालून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी पांढरे शुभ्र असे इथे आपले पापड तयार झालेले आहेत. 1 वाटी भगरीसाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण हे 11 वाटी पाणी घ्यायचं आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. आपल्याला भगर वाटताना 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण शिजवताना 10 वाटी पाणी घालायचं आहे. हे पापड मी आता कडक उन्हात वाळून घेते. इथे आपले पापड वाळून तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी पांढरे शुभ्र असे हे पापड तयार झालेले आहेत. तुम्हाला मी जवळून दाखवते. अगदी ट्रान्सपरंट असे हे पापड आपले दिसतात. या उन्हाळ्यात तुमचे उपवासाचे पदार्थ बनवायचे राहिले असतील तर तुम्ही हे भगरीचे पापड एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचे पापड कसे झाले ते कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे हे पापड आपण सोडा किंवा पापड खार न वापरता असे बनवलेले आहेत. खायला तर अगदी खुसखुशीत असे हे पापड तयार होतात. आता मी तुम्हाला हे पापड तळून दाखवते. इथे मी कढईत तेल आधीच गरम करून घेतलेलं होतं. आता आपण यात पापड घालूया. तेलात घालताच हा पापड आपला दुप्पट आणि तिप्पट असा खुलतो आणि अगदी पांढरा शुभ्र असा तयार झालेला आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. बघा किती खुसखुशीत असा हा पापड तयार झाला. दुसरासुद्धा पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तेलात टाकताच अगदी दुप्पट तिप्पट असे हे पापड खुलत आहे. तर तुम्ही या उन्हाळ्यात हे भगरीचे उपवासाचे पापड नक्की बनवून बघा. हे पापड बनवण्याची खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. कुणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर नक्की बनवून बघा. इथे आपले पापड तळून झालेले आहेत. बघा अगदी पांढरे शुभ्र असे हे पापड तयार झालेले आहेत आणि अगदी दुप्पट तिप्पट असा हा पापड फुललेला आहे. हे पापड आपण एकदाच बनवून वर्षभरासाठी टिकवू शकतो. हे पापड बनवत असताना एक थेंबही तेलाचा वापर केलेला नाही. अगदी खुसखुशीत असे हे पापड तयार होतात. तुम्ही बघू शकता तोंडात टाकताच विरघळतात असे हे भगरीचे उपवासाचे पापड तुम्ही नक्की बनवून बघा. तर हे भगरीचे उपवासाचे पापड बनवण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांबरोबर सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. ज्या सांगितलेल्या टिप्स आहेत त्या वापरून तुम्ही नक्की पापड बनवा आणि तुमचे पापड कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. आता रेसिपी पाहत इथपर्यंत आला असाल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.